भागवतकाराला. अरे इतके लोक माझं भागवत ऐकतात आणि मी स्वतः राजाकडे जातो आणि भागवत ऐकावं असं विनंती करतो तरी राजा ऐकत नाही. हा, जाऊ द्या, या राजाला काही समजत नाही. बरेच दिवस निघून जातात. आज बोलवतील महाराज, उद्या बोलवतील, असं करता करता राजानं काही त्या भागवतकाराला बोलवलं नाही. असं कर म्हणे, महाराजांना सांगितलं ते भागवत तूच वाच आणि नंतर मग मला ऐकव. काय महाराज, ते भागवत मी किती वेळा वाचलं, वाचता वाचता ते भागवत माझं पाठ झालं आणि तेच तुम्ही तुम्हाला ऐकवणार आहे. महाराजांना सांगितलं नाही बाबा, ते भागवत तुम्ही पुन्हा वाचा मग मला सांगायला या. राग आला कोणाला? भागवतकाराला. शेवटी का म्हणतात असो महाराज याचा विचार केला. कोणा? भागवतकारानं. संपूर्ण भागवत वाचलं. वाचता भागवत वाचता त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. घड अश्रू आले. आणि नंतर मग तो भागवत घेऊन महाराजाकडे गेला. महाराज, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही माझ्या मुखातून एकदा भागवत ऐका. असं भागवताचं नाव काढता बरोबर त्याच्या डोळ्यातून अश्रू आहे. त्याला कंठ दाटून आला, त्याला हुंदका आला. आतमधून भगवंताचं प्रेम बाहेर आलं, डोळ्यातून अश्रू आले. आणि मग महाराजांना सांगितलं, हा आता तुझ्या मुखातून मी भागवत ऐकतो, कारण तुला आता खरा आत्मज्ञानाचा लाभ झाला. आता तू भगवंताचा खरा भक्त झाला. त्यावेळेला त्या भागवतकारांनी राजाला भागवत ऐकलं. पण केव्हा? अनुभव आल्यानंतर. जगात असं सुरू आहे भागवतकाराच्या डोळ्यात कधी अश्रू आले काय? कधी तुम्ही पाहिले काय? आणि आलेही असतील तर मायेचे आले असतील, मतलबाचे आले असतील. एक तास झालं की सांगा, कधी बसलो आपण? सव्वाटला बसलो का? मग एक तास झाला. उद्धवा त्यांनी जे कष्ट केले असतील ते सर्व फुकट जातात. त्याबद्दलचा खरा विचार आता सांगतो, ऐक. वाचू का कसं? तुम्ही पहा बा. बोर झाले संत बन, बोर नाही झाले संत वाचतो. पहा, आता झाला एक श्लोक, कितवा? 17वा. आता 18वा. वेद पठन करून वेदशास्त्राचा अर्थ शिकून अति पंडित होतो. ते सुचवते, मी आली, सावध राहा. काय सुचवते? मी आली, बिलाई, सावध राहा. भगवंत याला बिलाई, सावध राहा. ठीक आहे. पहा, होतात की नाही लोक सावध? आवाज येतावर गाडी आली कोणी. वेद पठन करून वेदशास्त्राचा अर्थ शिकून अति पंडित होतो. जीवेवर सर्व काळ चारही वेद मूर्तिमंत उभे राहतात. बरोबर आहे? आयुर्वेद, धनुर्वेद, गायनशास्त्रातील सारे वेद जाणणारा, काव्य नाटकातील उत्तम मर्मज्ञ, वेद आणि उपनिषद जाणणारा, व्याकरणामध्ये मोठा निष्णात. जगामध्ये जेवढे शास्त्र आहे त्या सर्व जगातल्या शास्त्राचं वर्णन याच्यात आहे. पण शेवटी भगवंताला एकच सांगणं आहे,
की जगामधले केवढेही शास्त्र असले तरी ते व्यर्थ आहे, त्याचा काहीच फायदा नाही. पण आता वाचून दाखवतो फक्त तुम्हाला, फक्त लक्ष द्या. सांख्यशास्त्र, योगशास्त्र, तर्कशास्त्र ह्यात पारंगत, वैशेषिक शास्त्रही माहीत, यज्ञापर्यंत मोठा कर्ममीमांसा जाणणारा, वेदांताचे विवरण करण्यामध्ये अत्यंत पटाईत, की वेदांताचं विवरण त्यांनाच करा, मी फार विद्वान आहे. कार्तिकापर्यंत शास्त्राची माहिती, प्रस्थानस्त्रयी हात जोडून पुढे उभी, शिल्पशास्त्रात अतिशय निष्णात, शिल्पशास्त्र नुसतं असं केलं की चित्र काढतो, फार हुशार. पाकशास्त्रात पटाईत, माझ्यासारखा पॅकशास्त्र कोणाला येतच नाही, PhD पाकशास्त्र, बरोबर आहे. मग त्याच्या आजचं काही खा, पण भगवंताला मान्य. रत्नपरीक्षा उत्तम म्हणजे रत्नपारखी, अश्वपरीक्षा उत्तम म्हणजे घोड्याची पारख, आगमोक्त मंत्रतंत्रात तयारी, शैव दीक्षेतील वैष्णव दीक्षेतील सार जाणलेले, सौर शाक्त जारण मारण इत्यादी मंत्रतंत्रात त्याचा कोणी हात धरणारा नाही, कामशास्त्रात निष्णात, संगीतशास्त्रात सुद्धा प्रवीण, कविता करण्यामध्ये अत्यंत कुशल, नुसतं बसलं की आपला लिहिला कविता, चालल्या त्याच्या कविता विद्यापीठात, चालल्या त्याच्या कविता प्रसिद्ध पेपरात. मी तर म्हणतो संसदेत याची रिव्हिजन व्हायला पाहिजे. पण तिथं सर्व खेळ कशाचा आहे, कशाचा खेळ आहे, पैशाचा. याला कोण किंमत देतो. कविता करण्यामध्ये अत्यंत कुशल, राजकारणामध्येही पटू, निघंटू अगदी तोंडपाठ, गारुळी चमत्कार करायला येतात, तिच्यामध्ये निष्णात, अत्यंत प्रसिद्ध पंचाक्षरी, नामांकित वैद्य आणि रसायनशास्त्रवेत्ता आहे ना, आहे की नाही, मोठा डॉक्टर PhD, त्याच्यानंतर रसायनशास्त्रज्ञ, बरोबर आहे. औषधी तयार कराव्यात अशा त्यानेच भूत भविष्याती ज्योतिष्य जाणणार आहे. मागे काय झालं आणि पुढे काय होईल, भूत भविष्य जाणणारा ज्योतिषी. आणि आजकाल सर्वात जास्त मानाला हे ज्योतिष आहे. महाराज या, तोंड कुठं पाहिजे, देवघर कुठं पाहिजे, खिडकी कुठं पाहिजे, स्वयंपाक कुठं पाहिजे, कसं करायचं, काय करायचं सांगा. महाराज जसं म्हणे तर महाराजालाही समजत नाही, त्या महाराजालाही समजत नाही. कोण सांगितलं, महाराजांनी सांगितलं. लग्न करायचं, महाराज कितवा गुरु आहे, बरं आणखीन काय 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 असते त्याला, काय म्हणतात त्याला, कुंडली नमू टमू बाबा 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 बाबा. आता अशा ना कुंडल्या काढून जर संसार चालले असते तर वाईट घटना घडणाऱ्या थोड्या आहेत काय. मग कुठे गेल्या कुंडल्या, अरे ज्याची कुंडली काढली त्याचे संसार उद्ध्वस्त झाले. बोला काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर. जितके कुंडल्या पाहिले, आणखीन काय पाहतात ते कुंडली, आणखीन काय असते ते गुण गुण बापा बापा बापा, आणि ते रक्तगट आणि हेन तेन आणि काय, आणि मग गुण जुळत नाही. एवढी बिचारी चांगली सुशील पोरगी असते, हे होते, गुण जुळत नाही. हा नाही जमत. अशी एखादी पोरगी येते की घराचा सत्या नाश करून टाकते, गुण जुळले, मग त्या टाइमला कशी जुळले आणि मग कसं झालं. आहे का डोके ठिकाणावर. अरे पहिली गोष्ट आहे, ज्योतिषाकडे जोशाकडे जायलाच नाही पाहिजे, जायलाच नाही पाहिजे. पोरगी पटली का, ठीक, हां पोरगा पटलं का, हां झालं, चला भटजीवा, बोलायचं नाही, फक्त लग्न कधी निघते हे काढा. आणि ते तुम्ही भलत्याच टाईमला म्हटलं तर जमणार नाही, आम्हाला हा टाईम पाहिजे. निघेल काय, हो हो निघेल, नाही म्हणतच नाही भटजी, माहीत आहे. याच्या म्हटलं तर ऐकलं नाही तर आपल्याला थोडंसं जमणार नाही. कोणी भटजी नाही याच्या, बोलत जा. खरं का खोटं असले तर काही ना सांगा, खरं आहे का खोटं आहे. बरं मग असं का, काय हरकत नाही.
आपण करू ते. मग जबरदस्ती करणार. हे बा, हे तर करायचं, पण मग जप केल्याशिवाय जमणार नाही. आता लोकायला माहित आहे की लोक रिकामे नाही. मग असं करा, तुम्ही असं करा, पैसे द्या आम्हाला, आम्ही जप करतो. आणि पैसे घेता 1000 2000 3000, हा जप बी नाही करत तिकडे मामा. का जप केला? हो केला. केवढं मोठं अज्ञान आहे. अरे याच्यासारखं अज्ञान तर कुठंच नाही ना हो. हा, म्हणून जितके शिकले तितके हुकले. खेड्यातले बरे, खेड्यातले श्रीपाद बाबा म्हणून जितके शिकले तितके हुकले. जो जास्त शिकतो ना तो परमार्थापासून वंचित राहतो, लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा अंगठे बहादूर साधा भोळा माणूस बरा, की निदान हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी आणि अभिमानी अशी गर्भवास. गर्भवास म्हणा का नरकवास म्हणा, एकच आहे. हा, हरीच लिहून ठेवलं काय संतांनी? कधी विचार केला संतांच्या शब्दाचा? आय हॅव नो टाइम. वेळच मिळत नाही हो. मग आता कधी वेळ मिळेल? किडीवर गेल्यावर फक्त वेळ मिळेल. किडी टाकली की त्यावेळेस वेळ मिळेल का हो? आता वेळच वेळ आहे. ठीक आहे, पण आम्हाला वेळ नाही. चला अक्काळी लावतो. गोष्ट खरी का खोटी? बोलत जा बा, मोठ्यानं बोलत जा. तुम्ही अर्धे बोलता अर्धे बोलले, मला मला काही चांगलं नाही वाटत मला. हा, तो एक प्रकारचा माझा अपमान आहे. त्याकरता सर्वांनी एकाच शब्दात उत्तर द्यायला पाहिजे. हा, काय त्याला एक पर्याय शोधून काढायचं, पटकन उत्तर द्यायचं. रिकामी जागा भरतो की नाही? कठीण कठीण रे बाबा, कठीण कठीण कठीण. करावंच काय. ठीक आहे, काय हरकत नाही. ज्याला नेता त्याला लय मोठा वेळ, पण नेणार राहिले वेळ. नेणार राहिले वेळ. त्याला वेळ काढावं लागते. काढून बी पण ते हे केळीवरून कधी टाकून देतो आणि मोकळा होतो. त्याकरता जमाना झाला, चालते पहिले नेऊ द्या. उद्याले एकदा आकाळी लावून दिली की जाय बापा, मोकळं मोकळा काही. त्याचं खरंच नेणार आहे, टाइम नसते. 10 दिवस बसायला टाइम नसते. खरंच आहे की नाही? म्हणजे संसारात तुम्ही किती वेळ काढता, हा, आणि परमार्थात तुम्हाला वेळ नाही. हा, कठीण आहे. तरी परमार्थ किती सुखी करून ठेवलेला आहे. तर मग भूत भविष्यातील ज्योतिष्य जाणणारा, समजला आता? एवढं आलं नसतं तर काय बोललं असतं. हा, अमरकोशादी शब्दकोश आणि 18 पुराणे मुखोद्गत. मी तरी भागवतच म्हणतो, पण 18 पुराणे त्या माणसाच्या तोंड पाठ. प्रश्नावली पावायश येते. त्याच्यानंतर स्वाध्याय तर सांगावा त्यानेच. स्वाध्याय सुद्धा करावा त्यानंच, स्वाध्याय सुद्धा सांगावा त्यानंच. इतिहासाची प्रकरणे मुखोद्गत. कोणत्या प्रकरणात कशाचं वर्णन आहे इतिहासाचं, हे तोंडपाठ. गर्भाची लक्षणे बिनचूक सांगणारा. हा, शब्द उत्पत्तीचे ज्ञान मोठे. साधक बाटक प्रमाणे सारी ठाऊक. समय सूचकता तर पाठीशी उभी. कोण बोललं की प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि असंही पटवून द्यायचं की ते समोरच्याला पटलंच पाहिजे. म्हणजे समय सूचकता त्याच्या पाठीशी उभी. बोलण्याच्या कामात तर काय, दुसरा बृहस्पतीच. बापा बापा, फार हुशार. मग आपण जाणतो, अरे बाबा तो माणूस इतका हुशार आहे की त्या माणसाला तोंडणे बरं बोलूच देत नाही. बोलूच देत नाही. इतका हुशार माणूस आहे, बोलूच देत नाही. मग नाही बोलू देत तर राहिला बाबा. मग अशा माणसाला सोडून द्यावं लागते. बोलत बसा बाबा घरीच, आम्ही चाललो आमच्या घरी. आहे का नाही? हा, अरे का हसू राहिला?
नाही आहे ना, शब्द व्युत्पत्ती निपुण असतात ना असे. तुम्ही एखाद्या भागवतकार किंवा कीर्तनकारांनी बोला, एखादा प्रश्न टाका त्या माणसाला, मी तुम्हाला सांगतो तो प्रश्न तुम्ही टाका, पण त्या प्रश्नाचं उत्तर तो सत्यतेनं न देता काहीतरी फोका मारून उत्तर देतो आणि तुम्हाला ते पटवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला ते पटते. बरोबर आहे? उद्या काय आहे? बोला बोला बोला. बरोबर आहे? उद्या तुमच्या गावात काय आहे? कीर्तन आहे, मग अरे कीर्तन आहे हे सांगा मला, गुढीपाडवा हे नका सांगू, खायचे धंदे नका सांगू. काय आहे? प्रवचन कीर्तन आहे. बरोबर आहे. आता एका प्रश्नाचं उत्तर बोले विचारायचं. बरोबर आहे? कीर्तनकार उभा राहतो. बरोबर आहे? ऐकून घ्या. कीर्तनकार उभा राहतो. उभा राहिल्यानंतर ठालवे होते आणि आपल्या अंगावरचं जे शेला असतो, दुपट असतो, तो काय करतो, याला कमरीला घट्ट बांधतो आणि कीर्तन करतो. म्हणा हे इथं कमरीलाच का बांधतात एवढं तुम्ही विचारा आणि परवा सत्संगाला इथे या आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर सांगा. आता आणि प्रत्येकानं चुपचाप विचारायचं का म्हणा ते काय असं असं ते तुकाराम महाराज बांधतात ते असं हे 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 साधू लोक असं काहून बांधतात हो, असं फक्त तुम्ही एकदा विचारा. बरोबर आहे? काय सांगतात पहा, प्रत्येकाला ते अलग अलग सांगतील. 2-4 जणांनी ते भाऊ विचारतील, हे भाऊ विचारतील, बाया 2-3 बाया विचारतील, हुशार कोणा याच्यात हां 2-3 बाया विचारतील, मला हे असं का बांधतात, आणि मग पाहते उत्तर. बरं तो माणूस खरोखर चाटा मारतो, खरं बोलतं का खोटं बोलतो, त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो आणि तेही अनुभवानं देतो. बरोबर आहे? पण त्याचं उत्तर मी आता सांगत नाही. तुम्ही उद्या विचारा. फारसं तर कॉफी प्यायला बोलवा, तुमच्या घरी चहा प्यायला बोलवा, चांगलं गुलाबजामुन काय म्हणतात त्याला खाऊ घाला आणि चुपचाप हळूच गप्पा करता करता काय म्हणा महाराज सर डोक्यातच येत नाही आमच्या. काय हो प्रश्न विचारायचा. आता महाराज तर हुशार असतात, विचार ना कोणता प्रश्न आहे, मी तुम्हाला उत्तर देतो असे म्हणतील बरं याच शब्दात मी जसं बोलतो असंच. मग हळूच प्रश्न विचारायचा. हे इथं बांधतात ते कीर्तन करायचे का बांधतात बरं असं विचारायचं. काय म्हणतो पहा, तुम्हाला सर्वांना पटेल असं उत्तर देतील ते. बरं एवढं काम करसान का माझं? नाही ते तुम्ही तुमचं नाही ते विचारू शकता. आहे बायामधून 2-3 बायाने विचारायचं. असं कसं 2-4 लोकांनी विचारलं की डाऊट अरे पण सर्वे जमले की एका आमच्या असे सर्वे जमतात की नाही त्या टाइमला विचारायचं बरं काय सांगतो पहा आता तरी मला सांगायचं. फारसा तर टेप करून घ्या तुम्ही टेप, मग मला सांगा. म्हणजे तुम्हाला सर्वेला समजलं पाहिजे ना. हां शब्द याला शब्द व्युत्पत्ती म्हणता. शब्द व्युत्पत्तीचे ज्ञान मोठे, साधक बाधक प्रमाणे सारी ठाऊक, समय सूचकता पाठीची उभी, बोलण्याच्या कामात तर दुसरा बृहस्पती. ब्रह्मज्ञान म्हणजे अगदी तळ हातातील आवळ्याप्रमाणे प्रांजळ बोलणारा. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी अशा बळ्या करतो की जसं काही याला फार अनुभव आहे, पण अनुभवाच्या नावानं शून्य, फक्त पाठांतर करून ब्रह्मज्ञानाच्या आत्मज्ञानाच्या गोष्टी करतो. पण आत्मानुभवामध्ये मात्र आंधळा. एवढं भगवंत म्हणतो, एवढं जरी ज्ञान त्या माणसाजवळ असलं आणि त्याला जर आत्मज्ञान नसलं तर त्याचे हे सर्व ज्ञान कसे आहेत, व्यर्थ आहे, त्याचा काहीच फायदा नाही. त्यातील जिव्हाळा त्याला माहीत नसतो. ज्याप्रमाणे मोराच्या अंगावर अगदी डोळ्यासारखी पिसे भरलेली असतात. मोराच्या अंगावर किती पिसं असतात, म्हणजे डोळे असतात की नाही. मग त्या सर्व डोळ्यांना दिसते का त्याला? नाही दिसत. मग पाहण्याचे डोळे दोनच आणि बाकीचे जे पिसाचे डोळे ते अलग असतात. पण त्यातील त्याला दृष्टी नसल्यामुळे ती सारी आंधळीच. त्याप्रमाणे विद्वानांची ही अशीच गत आहे.
आम्ही ज्याला विद्वान पंडित म्हणतो ना त्याची गत अशीच. म्हणजे ज्ञानदृष्टीने ते कसे आहेत? आंधळे आहेत. ज्या स्तनातून दूध निघते त्याच स्तनाला गोचिडी चिटकून बसलेले. हे जसं हे भागवतात उदाहरण दिलं असंच उदाहरण ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायात आहे. तुम्ही वाचा, सुरुवातीला आहे. ज्या स्तनामध्ये दूध असते त्या स्तनाच्या भोवती काय असते? गोचिड असते. मग गोचिड काय करतात? वास्तवात त्या स्तनातलं दूध गोचिडनं प्यायला पाहिजे, पण पितात काय? नाही. तिथंच असता, पण त्याच्या हिश्यावर रक्त येते, अशुद्ध रक्त. आणि बाकीचं वासरू येते, स्तनाला तोंड लावते, दूध पिते, निघून जाते, आणि गोचिड मात्र रक्तच पित बसतात. तसा जो भक्त असेल तो काय करतो? भगवंताचं प्रेम संपादन करतो. आणि जो भक्त नसेल तो काय करतो? हे एवढं मोठं आता वाचलं, एवढं डोळे चिटकून मूर्खपणा रक्त पिऊ राहतात. त्याप्रमाणे असले विद्वान विषयालाच झोंबीत असतात. गोचिडाच्या तोंडात दूध शिरू लागले तर ते सोडून देऊन ते रक्तच तेवढं ग्रहण करते. कोण? गोचिड. त्याप्रमाणे विद्वानही ज्ञान विकून विषय मागतात. ज्ञान विकायचं आणि विषय घ्यायचे. काय विद्वानाची गत आहे. अरे माझ्यासारखं तर कोणी बोलणारही नाही, कोणीच नाही बोलणार. इतकं कडक कारण आमचं तो म्हटलं बोलून घ्या, कशाला डबल बोलायला चान्स मारून बोला, आहे का नाही? त्याच्यामुळे आम्ही हैगई करून नाही राहिलो. डबल बोलायची हो इथं बोल. हा बा ते मागच्या वर्षी बुवा आले, पहिल्यापासून जाऊच नाही बाबा, जाऊच नाही. पण आता इलाज नाही, पहिल्यापासून येऊन राहिलं तर येऊनच आहे ना. नाही गेलो तर म्हणजे का तुम्ही तर आले नाही, त्यापेक्षा बाबा चला पुढच्या वर्षी जर आलो ते बुवा आले, चला आज प्रवचन आहे, येणारच नाही. जाऊ द्या, काही खरं नाही. ते पहिल्यापासून गेलो पण फसलो, त्यापेक्षा आता जायचंच नाही. कठीण रे बाबा, कठीण. बर. माशी ही सुगंधी चंदनाला सोडून देऊन मोठ्या आवडीने घाणीवर जाऊन बसते. उदाहरण आहे की नाही? त्याप्रमाणे पंडित लोकही आत्मज्ञानाला सोडून विषयाशीच झोंबत असतात. मी बोलत नाही. भगवंताच्या मुखातले शब्द आहे, संताच्या मुखातले शब्द आहे. पटत असेल घ्या, पटत नसेल सोडून द्या, काही घेणं देणं नाही. भगवंतालाही घेणं देणं नाही, संतालाही घेणं देणं नाही. बेंडूक हे कमलाच्या मकरंदाजवळ बसून चिखलच खात बसते. बेंडूक कमळ असते की नाही, खाली बसते, चिखलच खात बसते. आणि तो वर असते कमळ, भुंगे येतात, मकरंद सेवन करतात, मजा मारतात, आणि खाली बेंडूक चिखलच खात बसते. त्याप्रमाणे पंडितही आत्मज्ञानाला सोडून विषयाला झोंबत असतात. अद्वैत मताची सिद्धता करून ज्ञान विकण्याकरता देशांतराला जातात. काय करतात? अद्वैत मताची सिद्धता करतात. बाबा अद्वैत मत लोकांना सांगतात, वेदांताच्या उपनिषदाच्या गोष्टी लोकांना सांगतात. भगवंत हा अद्वैत आहे, हा तिथं द्वैतच नाही, आत्मा असा आहे तसा आहे. फक्त बड्या गोष्टी करतात आणि ते ज्ञान विकण्याकरता दुसऱ्या देशामध्ये जातात, दुसऱ्या देशांतरात जातात. म्हणजे आपल्या ठिकाणी असलेलं ज्ञान काय करतात? विकतात विद्वान लोक. बरोबर आहे? मूर्ख लोक ज्ञात्यांचा उपहास करतात. तरी ते सन्मानाची इच्छा करतातच.
तरी त्यांना सन्मानाची इच्छा असते. ज्ञाता ब्रह्मनिरूपण सांगू लागला म्हणजे सात्विक लोकांचे मन परमार्थाकडे वळते. हा, पण वक्ता मात्र द्रव्याचीच इच्छा करतो. जो वक्ता असतो तो काय करतो? द्रव्याचीच इच्छा करतो. ह्याप्रमाणे विद्वानांचे ज्ञान विपरीत झालेले असते. विद्वानाच्या ठिकाणी असलेलं ज्ञान विपरीत झालेलं असते. हा, निसत्व होऊन जाते. तिच्या सत्वच राहत नाही. सांगावयाचे निराळे आणि करावयाचे निराळे अशी ज्ञात्याची गत झालेली असते. हा, तेथे ब्रह्मज्ञान कशाचे? प्रश्न आहे. तिथं ब्रह्मज्ञान कशाचं? हा, जेथे धन आणि मान असतात तेथे आत्मज्ञान असावयाचे नाही. गॅरंटी. मरोस्तर लक्षात ठेवा शब्द. आता मरोस्तर किती आयुष्य तुमचं तुम्ही पाहून घ्या. जिथं धन आणि मान किंवा प्रतिष्ठा असते तिथं आत्मज्ञान नाही. हा शब्द घरी लिहून घ्या. घरी एक भिंतीवर असं मोठं कागद चपका. जिथे धन आणि मान प्रतिष्ठा असते तिथे आत्मज्ञान नसते. आणि आत्मज्ञान झाल्याशिवाय जीवाचा उद्धार नाही. एवढं लिहून घ्या. प्रत्येकाच्या घरात दिसलं पाहिजे. मी आता पुढच्या टाईमला आलो की प्रत्येकाच्या घरात घुशीन पाहिजे की मी नाही बोलवलं तरी तुमच्या घरात येऊन पाहिजे. मला हे एवढं वाक्य तुमच्या घरात दिसलं पाहिजे. हां, आणि ते असं 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 इकडे कोपऱ्यात नाही. हां, जिथं सर्व लोक येतात आणि तुमच्या घरात बसतात तिथं पाहिजे. आता मागच्या घरातला मागच्या घरात कोण जाते? तिथं देसाला लावून पहा महाराज आहे की नाही समोर. कठीण रे बाबा, कठीण 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 कठीण. काय करा काही समजत नाही रे बाबा. हां हां, जेथे धन आणि मान बसतात तेथे आत्मज्ञान असावयाचे नाही. धन आणि मान पोटाशी घट्ट धरून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत बसले तर त्याला कोटी कल्प गेले तरी आत्मसाक्षात्काराची भेट होणार नाही. पुन्हा वाचून दाखवतो. प्रत्येक जणांना पुढच्या वर्षी भागवत आणायचं. पुढच्या वर्षी नाही, आता आजची तारीख किती आहे? पेन्शन करायला पेन्शनवाल्याला पगार भेटतेच ना. 1 तारखेला भेटेल. पहिल्याने एकनाथी भागवत आणायचं. जितकी पेन्शन आहे आली तेवढी. हो, सर्वांना आणायचं. एकनाथी भागवत मला प्रत्येकाच्या घरी दिसलं पाहिजे. एक ते काय म्हणतात झाले पाटी ते, आणि एक हे भागवत. आणि हे काम त्या मीनाक्षीचं. हां, जसं मी सांगतो आता मी 8 दिवसानं तुमच्या भिलईला येईल असं मी सांगून देईल. त्याच्या अगोदर मीनाक्षीचं काम जेवढे इथं बसलेले आहे एवढ्याच्या घरी जाणं ते पाटी लिहिलेली आहे की नाही ती आणि भागवत आहे की नाही. नाही तर याच्या घरचं त्याच्या घरात जास्त ते जमणार नाही. बरोबर आहे. असं चालणार नाही. मी बरोबर ओळखेन हे कोणाच्या घरचं तरी आहे. आणि भागवत गीताबरोबर नाव टाकून द्यायचं 3-4 ठिकाणी म्हणजे बरोबर इतक्या पानावर म्हणजे समजून जाईल. मी ते तेवढंच पान पाहिजे. इकडे मराठी भागवत नाही भेटत. तिकून घेऊन या. हिंदीत भेटत असेल पहा ना, काय हरकत नाही. पण हिंदी शक्यतो मराठी एकनाथी भागवत नाही. मी प्रयत्न केला कारण तुमच्या विलय आल्यावर मलाही हिंदीत सांगा वाटते पण आता येईलच नाही. नाही भागवत तर काय वाचा काय सांगत. बरं. हां, धन आणि मान पोटाशी घट्ट धरून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत बसले तर त्याला कोटी कल्प गेले तरी आत्मसाक्षात्काराची भेट होणार नाही. एका एका पदाची अनेक तऱ्हेची होळ केली किंवा एका एका श्लोकाचे 10 अर्थ सांगितले तरी पोटामध्ये मानाभिमान असेपर्यंत त्याला ब्रह्मज्ञान कसे होणार? ब्रह्मज्ञान कसे होणार?